नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण निघालो गावी म्हणजे अलिबागला. तर सर्वजण आता रेडी झालेत. वाईफ पण गेले खाली. तर आम्ही आता 3 जण चाललो आता. आता आमची रिक्षा आहे. रिक्षा घेऊनच आपण जाणार आहोत. तर हे बघा, देव पण रेडी झाला आहे. वेदू पण पूर्णपणे रेडी आहे. केस वगैरे बघा, कट बघा. ह्या कटला काय नाव आहे ते तुम्हीच सांगा. ह्याने मला सांगितलं नाही आहे ॲक्च्युली. चला तर मग भेटूया रस्त्यामध्ये. थोडाफार आपण आता मध्ये ब्लॉग बनवूया आणि बनत जाऊया. पाऊस पण फार आहे, मजा येईल. चला तर मग. मंडळी, आता आपण पोचलो आता अलिबागला. हे पहा, पूर्ण ग्रीन आणि आमचं घर, माझ्या बहिणीचं घर. थोड्या वेळाने आपल्या घरी पण जाऊया. म्हणजे आत्ताच जस्ट आलो आपण. आत्ताच मी जरा फ्रेश झालो आणि आता जरा थोडंसं तुम्हाला घर दाखवतो. बहिणीचं घर आहे माझ्या. मला कसं वाटतं ते पण सांगा. अलिबागलाच आहे, माझ्या घरापासून जवळ आहे. तर पहा, प्रथम देवारा, बाबांचा फोटो आहे. छोटंसंच घर आहे, पण छान. आमचं जेवण चाललंय इकडे. आमचं जेवण चाललंय. हे बघा, टोमॅटो कांदा कापून झालाय. काय करते याचं ऑमलेट बनवायचं, ऑमलेट करायचं. तर तुम्हाला ही पण रेसिपी आपण दाखवूया कसं ऑमलेट करायचं. ते का प्लॅन नव्हता, तर जस्ट हे मला दिसलं म्हणून तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. आणि हा किचनमध्ये आपण आता आहोत आणि हा बघा बाहेरचा नजारा. कसं वाटतं सांगा. आणि हे आमचे भाऊजी दिनेश म्हात्रे. हाय बोला. हाय हाय. बघा, हे आमचे कार्टून सर्व. चेस चालू आहे. काय कहता, चेस खेळतोय. ऐक माझा भाचा, नाव सांग तुझं. हा दुसरा. हे दोन्ही पण ट्विन्स आहेत. बघा, दोन्ही पण ट्विन्स आहेत. हा आमचा देव म्हात्रे. हा माझा मोठा मुलगा वेदांत. चेसमध्ये गुंग आहे सध्या, चेस चालू आहे. चला आपण आता पुढचा एकदा व्हिडिओ बघूया. ही आमच्या बहिणीच्या घरातली मांजर आहे. इथे छोटासा पिल्लू.
अजून तुम्हाला एक बोका दाखवतो. तो लपलाय ऍक्च्युली. भाऊ काढ त्याला. तो लपलाय. तो मला घाबरतो तो ऍक्च्युली. नवीन माणसाला घाबरतो तो फार. बोका बघा किती छान आहे. नक्की तुम्हाला आवडेल. भाऊ काढ त्याला बाहेर काढ. लपून बसलाय बघा तो आतमध्ये. हा बघा त्याची खासियत बघा कशी आहे. असं असं नाही हे बघा. ते डोळे वेगळे वेगळे आहेत. फार छान डोळे आहेत ना. तुम्हाला कसे वाटले डोळ्याचे तरी नक्की कमेंट करून सांगा आम्हाला. गेला परत आतमध्ये गेला बघा. म्हणजे आपण आता तव्यामध्ये तेल टाकून थोडं गरम केलंय. हे बघा हे ते मिक्स केलंय. काय काय टाकलं याच्यामध्ये. कांदा, टोमॅटो, मसाला आणि मीठ आणि अंडा टाकून घेतली. 2 अंडी मिक्स केली. 2 अंडीच्या बघा मिक्स केली आपण. कोथिंबीर पण मिक्स केली आहे. आणि इथे बघा फिशचा रसा चालू आहे. मग दाखवतो ते पण फिशचा रसा. पहिले आपण इथे बघूया ऑमलेट कसं बनतं ते. हे पहा फार छानसं ऑमलेट होतं. हे करून बघा नक्की तुम्ही. थोडं तेल जास्तच ठेवा ऑमलेटमध्ये तर तो व्यवस्थित फुलेल. हे का दुसरं ऑमलेट कशी तयारी करतोय आता आपण. हा पहा आता आपण आता हे फिशचा रस्सा केला आहे ते पण तुम्हाला दाखवतो. थोडी लाईट कमी आहे. फिशचा रस्सा हा बघा. ही तळ्यातली मच्छी आहे सध्या. कारण की आता सध्या पाऊस फार आहे आणि होड्या पण जात नाही. तर ह्या पण तळ्याची मच्छी आणली. आधीच रेसिपी माझ्या बहिणीने बनवून ठेवलं होतं. त्याच तुम्हाला आता हे रेडी झाले म्हणून दाखवतोय मी. आणि आता जो ऑमलेट आहे ही माझी वाईफ बनवते कमल. हा पहा तुम्हाला थोडासा बाहेरचा नजारा दाखवतो. पण जरा तळ्यावर जाऊ नये. आता तळं किती भरले ते पण तुम्हाला दाखवतो. पाहू शकता तुम्ही फार मोठा तळं आहे. आजचा वार सोमवार आहे त्याच्यामुळे आता इथे फिश पकडले जाणार नाही आहेत. वाराला तिथे फिश पकडतात. बुधवार, शुक्रवार, रविवार अशाच वारी फक्त तिथे मच्छीमारी होते. जाम पांचल दिले तर मामा. बोल धावत असतात कळतं. पाहू शकता मंडळी तुम्ही. ही आमची थळ गावाची ग्रामपंचायत आहे. आता नवीन बांधली आहे तिला. फार मोठी ग्रामपंचायत आहे. पाहू शकता तळं फार मोठं आहे ॲक्च्युली. हे समोर जे आहे ते गणपती मंदिर आहे. या गावाला पेठ म्हणून बोलतात. पेठ म्हणून नाव आहे गावाला. तुम्हाला तळं कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. मासे पण बहुतेक दिसतील आपल्याला. वरती आले असतील तर समोर. पाहूयात आलेत का. नाही आलेत पाव. नजारा फार छान आहे बघा. फार सुंदर वाटतं एकदम. वातावरण शांत एकदम. चिक्कूचं झाड आहे. चिक्कू पाहू शकता तुम्ही. कच्चे आहेत आता.
एकदम मोठे नाही आहेत, थोडी साईज लहानच आहे. इकडं छोटीशी वाडी बनवली आहे बघा यांनी, छान वाटतंय. आपण परत चाललोय घरी. जेवण झालंय तर जेवण घेऊया आता आपण. चला तर मग भेटू पुढल्या ब्लॉगला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा.